टॉपिक बघणार आहे तो टॉपिक बघ. लेट ट्राय दिस मध्ये टेक सम सँड इन अ क्रुसिबल. क्रुसिबल मध्ये काय घ्यायची? सँड. सँड म्हणजे वाळू. पुट क्रुसिबल म्हणजे काय? एक डिश सारखं आहे. अलग लक्षात. क्रुसिबल. पुट फ्यू आयोडीन क्रिस्टल ऑन इट. त्याच्यामध्ये आपण आयोडीनचे क्रिस्टल टाकायचे. प्लेस द क्रुसिबल ऑन द ट्रायपॉड टू हीट इट. नंतर बघा त्या क्रुसिबलला काय करायचं? ट्रिपॉड स्टँडवर ठेवायचं. ट्रायपॉड स्टँडवर आणि त्याला हीट द्यायची आहे. ब्लॉक द स्टेम ऑफ द फनेल विथ अ कॉटन प्लग अँड प्लेस इट इन्व्हर्टेड ओव्हर द क्रुसिबल. नंतर फनेल. फनेल म्हणजे त्याला मराठीत नळसाळं म्हणतो. नळसाळू असं उलट ठेवायचं आणि वरती जे त्याचा बाहेर येणं असा निमुळता भाग आहे ना, तिथं कॉटन प्लग कापूस लावायचा म्हणजे तिथून काही बाहेर यायला नको. लाईट द बर्नर म्हणजे बर्नर पेटवायचा आणि हीट द मिक्सचर इन द क्रुसिबल. आणि क्रुसिबलमध्ये जे मिक्सचर आहे त्याला उष्णता द्यायची. ऑब्झर्व द चेंजेस. काय चेंज होतात ते ऑब्झर्व करायचं. खाली आकृती दिली आपल्याला बघ. बघ तिथं तो मला दाखवलं आहे बर्नर. बर्नरने हीट देतोय आपण क्रुसिबलला. ट्रायपॉड स्टँडवर क्रुसिबल ठेवलं आहे आणि जे नळ साळं आहे फनेल ते उलट करून ठेवलं आहे आणि वरती बघ कॉटन प्लग दिलेला आहे. मध्ये आपण ते मिक्सचर घेतलेलं आहे. बरोबर. मग काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. आता आपण जे बघणार आहे बाळ सब्लिमेशन प्रोसेस बघणार आहे. कुठली मेथड? सब्लिमेशन. त्याच्यात बघ आयोडीन क्रिस्टल डू नॉट मेल्ट. जे आयोडीनचं क्रिस्टल असतं ते मेल्ट होत नाही. हीट दिल्यानं ते डायरेक्टली मेल्ट होणार नाही. मेल्ट होतं म्हणजे काय? सॉलिड टू लिक्विड. काय होतं? सॉलिड टू लिक्विड. पण आयोडीन क्रिस्टलला तर तू हीट दिली तो मेल्ट होत नाही ऑन हिटिंग. बट चेंज डायरेक्टली टू द गॅसेस स्टेट म्हणजे तो काय होतो? सॉलिडचा गॅसेसमध्ये. सॉलिड असतं. उष्णता दिली का लिक्विड होत नाही. लिक्विडच्या ऐवजी काय होतो? तो डायरेक्ट गॅस होतो. काय होतो? गॅस. कापूर रोडी बघितली ना कॅम्फर. त्याला जर आपण जाळलं सॉलिड असतो. जाळल्यानंतर काय होतं? डायरेक्ट गॅस होतो. ठीक आहे. वेन fumes of iodine hit the wall of funnel they cool to form a solid crystal of iodine and stick to the funnel wall. तर आपल्याला जी बाजूला आकृती दाखवली त्या आकृतीत दाखवलं आहे बघ. जे फ्युम्स असतात आयोडीनचे ते कुठे झाले? गॅस फॉर्ममध्ये झाले. फ्यूम म्हणजे गॅस फॉर्ममधलं आयोडीन आहे. नंतर ते हीट होतं कुठं? फनेलच्या वॉलला. फनेलच्या वॉलला. आणि तिथं हीट झाल्यानंतर ते काय होतं? कूल. थंड होतं. आणि थंड झाल्यानंतर गॅसचं डायरेक्ट काय होतं? सॉलिड. गॅसचं काय होतं? डायरेक्टली सॉलिड. म्हणजे सॉलिड आयोडीन ते वरती जमा झालेलं असेल फनेलच्या वॉलला. दस ऑन हिटिंग. हिटिंग दिल्यानंतर आयोडीन डज नॉट मेल्ट. आयोडीन मेल्ट झाला नाही. लिक्विडमध्ये झाला नाही. अँड चेंज टू लिक्विड म्हणजे डज नॉट मेल्ट अँड चेंज टू लिक्विड म्हणजे तो मेल्ट होत नाही. लिक्विडमध्ये होत नाही. बट डायरेक्टली चेंजेस टू द गॅसियस स्टेट. परंतु तो कशात रूपांतर झाला? डायरेक्टली गॅसियसमध्ये. कुठल्या फॉर्ममध्ये? गॅसियस स्टेटमध्ये त्याचं रूपांतर झालं. द चेंज ऑफ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू गॅस और वेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इंटू लिक्विड इज कॉल्ड ॲज अ सप्लिमेशन. मग एखादा जो सबस्टन्स आहे त्याचा चेंज होतो सॉलिडचं डायरेक्टली गॅसमध्ये. तो लिक्विडमध्ये होणार नाही. सॉलिडचं डायरेक्टली गॅसमध्ये जर झालं त्या सबस्टन्सला म्हणायचं सब्लिमेशन. त्याला काय म्हणायचं? सब्लिमेशन सबस्टन्स. आणि त्या प्रोसेसला म्हणायचं सब्लिमेशन. काय प्रोसेस म्हणायचं त्याला? सब्लिमेशन प्रोसेस असं त्याला म्हटलं जातं. कळालं? पुढे दिले त्याच्यात बघ काही सबस्टन्स दिलेले आहेत आपल्याला आकृतीमध्ये बघ. काही आयडेंटिफाय व्हेरियस सबस्टन्स अँड ऑब्जेक्ट. ते बघ ते आयरनचे रॉड्स आहेत, डोअर्स आहे, वरती ग्लास आहे ग्लास मटेरियलचा आणि खाली पावडर दिलेली. बरोबर. आता हाऊ विल यू आयडेंटिफाय द फॉलोइंग. कसं आयडेंटिफाय करणार? अ ग्लास इज इट मेड ऑफ प्लास्टिक स्टील और ग्लास. ग्लास कशापासून तयार झालेला आहे? तर ग्लास हा ग्लासपासून तयार झाला आहे. कशापासून तयार झाला आहे? ग्लास. कारण ट्रान्सपरंट आहे ना. रॉड. रॉड कशापासून तयार झाला? आयरन और ॲल्युमिनियम. आयरनचा का ॲल्युमिनियमचा आहे ते आयडेंटिफाय करा. डोर वुडन और ग्लास. वुडन आहे. कसं आहे? वुडन आहे म्हणजे लाकडाचं आहे. व्हाईट पावडर. सॉल्ट आहे का चॉक पावडर आहे? सॉल्ट आहे का चॉक पावडर. मग हे कसं आयडेंटिफाय करणार? टू आन्सर अबाउट द क्वेश्चन म्हणजे जे वरती जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल त्या प्रश्नांचं जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल काय ग तर तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टी माहिती पाहिजे. त्या सबस्टन्सच्या प्रॉपर्टी आपल्याला माहिती पाहिजे. मग प्रॉपर्टी कुठल्या? देअर ट्रान्सपरन्सी. ते पारदर्शक आहे किंवा नाही माहिती पाहिजे.
हार्डनेस, ते हार्ड आहे का नाही ते माहिती पाहिजे. त्याचं वेट जास्त आहे का कमी ते माहिती पाहिजे. कलर काय असतं ते माहिती पाहिजे. साऊंड प्रोड्यूस फ्रॉम इट, त्याला जर आपण हीट केला, काही ठोकलं, त्याचा आवाज जो प्रोड्यूस होतो त्याच्यावरून आपल्याला ते कुठल्या कशा प्रकारचा आवाज प्रोड्यूस होतो ते सांगता आलं पाहिजे. सॉल्युबिलिटी इन वॉटर, पाण्यात जर टाकलं तर पाण्यात ते विरघळतं आहे का नाही त्याची सॉल्युबिलिटी आपल्याला सांगता आली पाहिजे. ह्या काय झाल्या प्रॉपर्टी, ह्या काय झाल्या प्रॉपर्टी, गुणधर्म झाले. सबस्टन्स कॅन बी आयडेंटिफाईंग बाय स्टडिंग देअर प्रॉपर्टी. मग सबस्टन्स कसे आयडेंटिफाय करू आपण, तर त्यांच्या प्रॉपर्टीचा जर अभ्यास केला तर आपल्याला सबस्टन्स आयडेंटिफाय करता येतात. दे कॅन बी पुट टू यूज अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टी, आणि त्यांच्या गुणधर्मानुसार आपण त्यांचा वापर करतो, त्यांच्या गुणधर्मानुसार आपण त्यांचा वापर करतो. लेट्स स्टडी द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स ऑफ इन ग्रेटर डिटेल. आता आपण सबस्टन्सचा प्रॉपर्टीचा अभ्यास करूया. खाली दिले बघा प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स. किती बाकी आता बघ, 30 दिलं आहे. व्हॉट विल हॅपन इफ प्रेशर इज अप्लाइड ऑन सबस्टन्स लाईक चॉक. चॉकवर जर प्रेशर लावला तर काय होईल, आकृतीत दाखवले काय होते, चॉकचे तुकडे होत आहेत. काय होत आहेत, तुकडे. ब्रिकवर प्रेशर लावला, अलम म्हणजे तुरटीवर प्रेशर लावला, ग्लास म्हणजे काचेवर प्रेशर लावला, राजगिरा वडी त्याच्यावर प्रेशर लावला तर काय होतं, तर प्रेशर लावल्यावर ते काय होतील, तुटतील. दिस सबस्टन्स ब्रेक इन टू स्मॉलेस्ट पीस ऑफ पार्टिकल. म्हणजे अशा सबस्टन्सवर जर आपण प्रेशर लावला तर तो तुटणार आहे आणि त्याचे लहान पार्टिकल किंवा लहान तुकडे होतील. सब सबस्टन्स आर सेड टू बी ब्रिटल. मग अशा सबस्टन्सला काय म्हणायचं, ब्रिटल. काय म्हणायचं, ब्रिटल. ब्रिटल म्हणजे ठिसूळ म्हणतो. तर प्रेशर लावल्यामुळे त्यांचे एक तर तुकडे होतात किंवा पार्टिकल्समध्ये ते फॉर्म होतात. दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ब्रिटलनेस. आणि अशी प्रॉपर्टी ज्या ज्या सबस्टन्सला असेल त्याला म्हणायचं ब्रिटलनेस. काय म्हणायचं त्याला, ब्रिटलनेस. पुढचं बघा. टेक एन आयरन नेल. लोखंडी खिळा घ्यायचा. ट्राय टू पियर्स कार्डबोर्ड शीट, वेट मड अँड पीस ऑफ वूड युजिंग द नेल. मग तो जो खिळा आहे तो पृष्ठेमध्ये, ओलसर मातीमध्ये किंवा लाकडात आतमध्ये आपल्याला टाकायचा आहे. व्हॉट हॅपन, काय होईल, जाईल ना तो मध्ये, खिळा ठोकला जाईल ना मध्ये. हो. द नेल इझिली पियर्स वेट मड. म्हणजे ओल्या मातीत तो सहज जाईल, त्याला ठोकायची गरज नाही. निसा हाताने प्रेशर जरी दिला तरी होईल. बट नॉट पीस ऑफ वूड. वूडमध्ये, लाकडामध्ये हाताने पुश केला का होईल का, प्रेशर दिला होईल का, नाही होणार. इट कॅन पियर्स द कार्डबोर्ड शीट विथ अ सम इफोर्ट. पृष्ठामध्ये पण थोडंसं तुम्ही जास्त पुश केलं तर तो आतमध्ये जाईल. व्हाय डज दिस हॅपन. मग असं काय होतं, ओल्या मातीत लवकर जातोय, लाकडात लवकर जात नाही किंवा लाकडात जाणार नाही ठोकल्याशिवाय. द हार्डनेस ऑफ सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेजिस्टन्स इट ऑफर टू द सबस्टन्स बिंग पुश थ्रू इट. तर कशामुळे, हार्डनेसमुळे. कशामुळे, हार्डनेसमुळे. म्हणजे एखादा सबस्टन्सचा जर हार्डनेस असेल तर तो दुसऱ्या सबस्टन्सला त्याच्यामध्ये येऊ देणार नाही, नुसतं लोटल्यावर मध्ये येऊ देणार नाही. म्हणजे असा सबस्टन्स काय आहे, तो हार्ड आहे. काय तो हार्ड आहे. विच इज अ हार्डेस्ट नोन सबस्टन्स. मग हार्डेस्ट नोन सबस्टन्स कुठला आहे माहिती आहे का तुम्हाला, डायमंड आहे. कुठला आहे, डायमंड आहे. पुढचं बघा. स्ट्रेच रबर बँड अँड लेट इट गो और अप्लाय प्रेशर ऑन पीस ऑफ स्पंज अँड रिलीज इट. रबर बँड घ्या, त्याचा प्रेशर लावा आणि सोडा. बघा रबर बँडची पहिले काहीतरी साईज, ओढल्यावर साईज काय होते, वाढते. सोडून दिल्यावर काय पहिल्यासारखं ओरिजिनल साईजमध्ये. स्पंज आहे, स्पंजला असा प्रेशर केला, दाबलं, हातामध्ये घेऊन दाबलं, त्याला काय होईल, साईज कशी होईल त्याची, लहान होईल. सोडला का परत ओरिजिनल येऊन जाईल. व्हाय डू यू सी. मग असं काय होतं, द रबर बँड अँड द स्पंज गो बॅक देअर ओरिजिनल शेप. म्हणजे जो रबर बँड आणि स्पंज असतो तो त्याच्या मूळचा जो शेप आहे ओरिजिनल, त्या शेपमध्ये ते येऊन जातात. सम सबस्टन्स चेंज देअर शेप वेन फोर्स इज अप्लाय टू देम बट रिटर्न टू देअर ओरिजिनल शेप अँड साईज वेन फोर्स इज रिमूव्ह. काही पदार्थ असे असतात जर आपण त्याला फोर्स लावला, बल लावलं तर त्यांचा शेप चेंज होतो. शेप काय होतो, चेंज होतो. परंतु आपण जर अप्लाय केलेला फोर्स जर काढून घेतला तर ते परत त्यांच्या ओरिजिनल साईजमध्ये येऊन जातात किंवा ओरिजिनल शेपमध्ये येऊन जातात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. तर याला आपण काय म्हणतो, इलॅस्टिसिटी. काय म्हणतात त्याला, इलॅस्टिसिटी असं म्हटलं जातं. शीट, एक फ्लॅट मेटल शीट घ्यायचं, जसा पत्रा असतो तसा, ऑफ द साईज ऑफ नोटबुक. आपल्या नोटबुकच्या साईजचं एक फ्लॅट मेटल शीट घ्यायचं आहे.
होल्डिंग इट ॲन अँगल, तिरकस ठेवायचं. आपल्याला एखाद्या भिंतीला काय करायचं ते लावून द्यायचं, तिरकस ठेवायचं. पुट अ ड्रॉप ऑफ वॉटर, पाण्याचं थेंब टाकायचं त्याच्यावर असं वरती, आकृतीत दाखवलं बघा बाजूला. एक पाण्याचा ड्रॉप टाकायचा, त्याच्या बाजूला हनी म्हणजे मध टाकायचं आणि एका बाजूला गम टाकायचं. गम म्हणजे डिंक. डिफरंट प्लेसेस ऑन द बोट, तिघं वरती ठेवलंय वेगवेगळ्या जागेवर. बघा आकृतीत दिसतंय ना. ऑब्झर्व हाऊ दे फ्लो डाऊन द स्लोप, आणि बघायचं तिघांचं निरीक्षण करायचं. पाण्याचं, मधाचं आणि डिंकाचं ते कसे फ्लो होत आहेत, वरून खाली येत आहेत, त्याला म्हणतो फ्लो. बरोबर. लिक्विड फ्लो डाऊनवर्ड ऑन अ स्लोपिंग सरफेस, जे लिक्विड असतं उतरता भाग असेल तर तिथं काय होतं, ते वाहतं. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुइडिटी. याला काय म्हणतात, फ्लुइडिटी. फ्लो होणे म्हणजे काय, फ्लुइडिटी. वाहणे म्हणजे काय, फ्लुइडिटी. आणि लिक्विड काय असतात, फ्लुइडिटी असतात. द फ्लुइडिटी ऑफ एनी लिक्विड इज डिटर्मिन्ड बाय हाऊ इझिली इट फ्लो. मग फ्लुइडिटी कशी काढतात, कुठला सहज वाहतो, कुठला सहज फ्लो होतो, त्याच्यावरून आपण फ्लुइडिटी आपण काढू शकतो. पुढची प्रॉपर्टी बघा. इफ टू ब्लॉक ऑफ सेम साईज, दोन ब्लॉक घेतले सेम साईजचे, वन वुडन, एक आहे लाकडाचा आहे, अदर आयर्न, दुसरा आहे लोखंडाचा, आर वे इन द बॅलन्स, आणि तराजूवर आपण त्याचं वजन केलं, हाऊ वुड दे कम्पेअर, त्यांची तुलना कशी होईल. मास ऑफ डिफरंट सबस्टन्स हॅव्हिंग द सेम व्हॉल्यूम कॅन बी डिफरंट. बघा दोघं सारखेच्या का, समजा दोघं तुमच्या कंपोस्ट असते, तुमच्या बॅगेत कंपोस्ट बॉक्स असते. समजा कंपोस्ट बॉक्सच्या आकाराचा काय आहे, एक लोखंड आहे, आणि कंपोस्ट बॉक्सच्याच आकाराचं काय आहे, लाकूड आहे. वजनाने कुठलं जड आहे, लोखंड. आकार जरी सारखा आहे पण लोखंड कसं असेल, लाकडापेक्षा जड असेल. कारण सबस्टन्स कसे डिफरंट आहे, शेप सेम आहे, साईज सेम आहे, पण सबस्टन्स कसे आहेत, डिफरंट आहे. द डिफरन्स इज बिकॉज ऑफ डिफरंट इन देअर डेन्सिटी. मग काय डिफरन्स आहे, आपण लोखंडाला का जड म्हणतोय, कारण त्याची डेन्सिटी जास्त आहे, त्याची डेन्सिटी जास्त आहे. बिटवीन सबस्टन्स ऑफ द सेम व्हॉल्यूम, व्हॉल्यूम जरी सारखा असेल, द वन विथ ग्रेटर डेन्सिटी, ज्याची डेन्सिटी जास्त आहे, ज्याची घनता जास्त आहे, आर हेवियर दॅन दोज ऑफ लेसर डेन्सिटी. तर ज्याची घनता जास्त आहे तो सबस्टन्स हा वजनाने जड असेल, म्हणजे तो हेवी असेल, हेवी वेटेड असेल. टेक अ ग्लास ऑफ वॉटर, ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, ॲड सम सॉल्ट, मीठ टाकायचं थोडं, फाईन सँड, थोडीशी बारीक वाळू टाकायची, अँड शुगर, साखर पण टाकायची, अँड ट्राय टू डिझॉल्व देम, आणि त्यांना पाण्यामध्ये विरघळण्याचा प्रयत्न करा. रिपीट दिस रिप्लेसिंग वॉटर विथ अ केरोसिन. आता काय करायचं, वॉटरऐवजी काय घ्यायचं, केरोसिन टाकायचं. म्हणजे केरोसिन घ्या, सॉल्ट घ्या आणि बारीक वाळू घ्या. व्हॉट डू यू ऑब्झर्व, काय लक्षात येईल तुम्हाला, सम सॉलिड सबस्टन्स डिझॉल्व इन पर्टिक्युलर लिक्विड. आता बघा तुम्ही जी सॉल्ट घेतलं ते पाण्यात काय झालं बाळांनो, डिझॉल्व झालं, सॉल्युबल झालं. बारीक वाळू झाली का डिझॉल्व, नाही झाली. नंतर केरोसिनमध्ये बारीक जे सॉल्ट आहे तो होईल का डिझॉल्व, नाही होणार. इफ सॉलिड डज नॉट डिझॉल्व इन अ लिक्विड, जे सॉलिड आहे असं सॉलिड जे लिक्विडमध्ये डिझॉल्व होणार नाही, इट इज सेड टू बी इनसॉल्युबल इन दॅट लिक्विड. त्याला काय म्हणायचं, इनसॉल्युबल. काय म्हणायचं त्याला, वाळू पाण्यात विरघळत नाही आहे, ते इनसॉल्युबल आहे. जी सँड आहे ती वॉटरमध्ये कशी आहे, इनसॉल्युबल आहे. पण सॉल्ट विरघळला, डिझॉल्व झाला म्हणजे तो सॉल्युबल, तो काय आहे, सॉल्युबल आहे. सॉल्ट इज सॉल्युबल इन वॉटर, सॉल्ट वॉटरमध्ये सॉल्युबल आहे, बट इनसॉल्युबल इन केरोसिन. पण सॉल्ट म्हणजे मीठ केरोसिनमध्ये इनसॉल्युबल आहे, रॉकेलमध्ये इनसॉल्युबल आहे. यू नो ऑफ मेनी बेवरेज, अनेक पेय तुम्हाला माहीत आहेत, बाजारात पेय मिळतात वेगवेगळे, हां, मेड बाय युजिंग वॉटर अँड सॉल्युबल सबस्टन्स. ते कशापासून तयार होतात, पाण्यापासून आणि सॉल्युबल होणाऱ्या पदार्थापासून तयार होतात. द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स गेटिंग डिझॉल्व इज कॉल्ड सॉल्युबिलिटी. मग एखादा जो सबस्टन्स आहे त्याच्याकडे अशी गुणधर्म असतो की तो डिझॉल्व होऊन जातो, तो लिक्विडमध्ये काय होतो, डिझॉल्व होतो, त्याला सॉल्युबिलिटी म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, सॉल्युबिलिटी असं त्याला आपण म्हणतो. देन वी कॅन लुक थ्रू सबस्टन्स अँड सी थिंग ऑन द अदर साईड. बघा आपण काही सबस्टन्समधनं बघतो, आपल्याला पलीकडचं दिसतं, त्या पदार्थाच्या पलीकडचं दिसतं. देन सबस्टन्स इज सेड ट्रान्सपरंट. त्या सबस्टन्सला काय म्हणायचं, ट्रान्सपरंट. खिडक्या आहेत, खिडक्यांना काच लावलेले असतात, काचेतनं आपल्याला तिकडचं दिसतं ना, म्हणजे काच कशी आहे, ट्रान्सपरंट आहे. कशी आहे, दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ट्रान्सपरन्सी. त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, ट्रान्सपरन्सी. काय म्हणतात, ट्रान्सपरन्सी. ग्लास, सम टाईप ऑफ प्लास्टिक, क्लीन वॉटर, एअर आर ट्रान्सपरंट
ग्लास असेल, प्लास्टिकचे काही टाईप आहेत, स्वच्छ पाणी क्लिअर वॉटर आणि एअर हे काय आहेत ट्रान्सपरंट सबस्टन्स. हे काय आहेत ट्रान्सपरंट सबस्टन्स आहेत.